लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आरोपी ऋषिकेश भोयर याला अटक केली आहे। पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून 2023 ते 24 दरम्यान आरोपीने तिला लग्नाचे प्रलोभन दिले। या काळात तो तिला यशवंत स्टेडियम जवळील HDFC बँकेशेजारी असलेल्या एका ओयो हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता। मार्च 2024 मध्ये पीडित तरुणी गर्भवती राहिली। तिने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला असता आरोपीने तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आणि तिचे फोन उचलणेही बंद केले। या मानसिक त्रासानंतर पीडितेने स्वतः गर्भपात करून घेतला। अखेर न्याय मिळवण्यासाठी तरुणीने धंतोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी ऋषिकेश भोयर याला बेड्या ठोकल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। एक 22 वर्षीय महिलेने दिनांक 23 रोजी पोलीस स्टेशन येऊन तक्रार दिली की 2023 ते 24 दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश दिनेश भोयर व 29 वर्ष राहणार सोमवारी काटर पोलीस ठाणे सकरदार आरजी राहतो हा तिला लग्नाचे आमिष दाखवून 2023 आणि 24मध्ये यशवंत स्टेडियम येथील एक HDFC बँकेजवळ ओयो हॉटेल आहे तिथे घेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले। त्यातून ती मार्च 2024मध्ये गर्भवती राहिली। त्यानंतर तिने त्याला वारंवार लग्नासाठी बोलले असता तो त्याने तिच्याशी संपर्क बंद केला। त्यानंतर फोन पण बोलणे बंद केले। त्यामुळे तिने तिचे अबॉर्शन करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता परत तिच्या लग्न झाल्यानंतर त्याबद्दल माहिती पडल्याने ती पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आलेली आहे। आरोपी अटक आहे। ऋषिकेश दिनेश भोयर याला अटक करण्यात आली असून PCR मध्ये आहे।